तर आज होती वटपौर्णिमा, म्हणजे माझी दुसरी होती, पण मला पहिल्यासारखीच वाटत होती. आणि वटपौर्णिमा असं स्पेशल असं म्हणजे आपल्या नवऱ्यासाठी असते. आपल्या नवऱ्याला उदंड आयुष्य लाभू दे आणि 7 जन्मे हाच नवरा मिळू दे याच्यासाठी व्रत करतात, म्हणजे उपवास वगैरे असतो. तर मी पूजा वगैरे केली वडाची आणि 7 फेरे मारतात. त्याच्यासाठी जे आपण 7 वचनं घेतो ते सगळं असतं आणि मग वाण वगैरे दिला जातो. सगळ्या बायकांना जेवढं आपण वाण देतो तेवढं चांगलं असतं आपल्या नवऱ्यासाठी असं बोलतात. आणि मला वटपौर्णिमा पहिल्यापासून सण खूप जास्त आवडतो, बिकॉज तो नवऱ्यासाठी असतो आणि आपल्या नवऱ्यासाठी आपण व्रत वगैरे करतो. पण स्पेशल असं काय सांगू, माझ्या नवऱ्याने पण माझ्यासाठी यावर्षी उपवास केलेला, तर ते माझ्यासाठी सगळ्यात बेस्ट गिफ्ट होतं. माहिती आहे तुम्हाला, इतकी खुश झाली की त्यांनी पण केलेला माझ्यासाठी व्रत, कारण मीच बायको मिळावी त्याला आणि मी पण केलेलं त्याच्यासाठी. त्याच्यानंतर नवऱ्याला वाण वगैरे देतात आणि त्याच्यानंतरच आपण काय खातो वगैरे, म्हणजे उपवास हा दिवसभर असतोच. पण असा होता माझा आजची वटपौर्णिमा, खूप छान गेली, असा होता माझा आजचा दिवस.